पाण्याची शायनिंग बघा ना, शायनिंग बघा. तेच ना, सकाळ सकाळ मॉर्निंगला गजरे पाहायचे किती फ्रेश असतात. कळ्यांचे पण असतात खूप सुंदर. इथं आहे कोइंबतूरचं पोलीस स्टेशन आणि इथं गर्दी बघा आपल्यासारखं ते सकाळ सकाळ गर्दी मारणार आहे ना रे. इथं डोशाला खूप गर्दी आहे म्हणून आम्ही इथं एक डोसा प्लेट टेस्ट करायला घेणार आहे. लोणी स्पंज मिळालाय, नाही तर कालपासून नुसता मसाला 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 डोसा. आता आम्ही जरा चालत चाललोय, जरा इथला एरिया पण आम्हाला बघता येतो कसा आहे. बघा दोरा कुठं व्हायला असं छत्री लावूनच चाललंय कार्यक्रम. लाईटीचे खांब आहेत आणि वरती बघा कसं होतंय तिला. बस आहे, चांगली आहे सिटी तशी कोइंबतूर. नक्की विजिट करा, चांगली आहे, छान आहे, फिरण्यासारखं आहे भरपूर काही. आता कोइंबतूरमधलं VOC पार्कला आम्ही आता आलेलो आहे. झूचं बंद आहे, टायमिंग आहे वाटतं त्याचा. आम्ही लवकर आलो आहे ना, मग आता आम्ही आता पार्क बघतो. झू पार्क नंतर बघतो. आता हे गार्डन आहे सगळं. आरव कसा पळाला. इकडं मोर आहे. डायनासोर आहे, डायनासोर. त्यापेक्षा डायनासोर पार्क चांगले. इकडे एक डायनासोर ठेवलाय. अरे आरव तू कुठं पळतो, तो आतमध्ये त्याच्यामुळे तो पण पळतो ना. इकडे या चल पटकन. हे ते कथकली नाही का ती बघू चल कशी. नाही पाणी इथं नाईटला पाणी असेल, आता बंद आहे. इकडं पण एक डायनासोर आहे. असा स्टॅच्यू उभा केलाय, कथकली नृत्य करतात तसं. आणि इकडे एका लेडीजचं आहे. कसं ट्री हाऊस बनवलाय गार्डन मध्ये, खूप छान आहे. आता आम्ही आलोय कार म्युझियमला. हे आणि या साईडला बाबा या गाड्या खूप चिटकून बघा. 175 रुपये हे बघा की कॉम्बो. जेडी कार म्युझियम आणि जेडी सायन्स म्युझियम. कार म्युझियमला 125, सायन्सला 75. कार म्युझियम इथे तिकीट आहे. तिकीट काढायला चाललंय आम्ही आता. 175 रुपये एकाच आहे. वाव, हे फ्लावर्स किती सुंदर आहेत. तिकीट काढली आहे मी आता. आम्ही चालतोय. आम्ही कोंबो घेतलाय, सायन्स अँड कार एक्सपेरिमेंट. त्याचं एक्झिबिशन ते बघूया आपण आता कसं. तिकीट दाखव आपले. काय काय दाखवलं त्यांनी माहिती घ्यायचं. काय सांग बरं. इनर्शिया, मोशन, ग्रॅव्हिटी, फ्रिक्शन, ॲक्सलरेशन, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. हे सगळं याच्यात दाखवलं. हे जे बॉल्स दाखवले
कसे येतात बघ ना ते काय त्याला दिसले या गाड्या. आम्ही चालले कार म्युझियमकडे. अरे पडशील किती एक्साइटेड पण आहे हा. Which took place over the years. The person behind this technology is also highlighted. The purpose of this museum is to inspire the younger generation to think creatively and innovatively. गर्दी बघ किती आहे म्युझियम. पण छान आहे ना, सगळं दाखवलं. इंजिन्स हा त्याचे कुणी बनवलं, कसं बनवलंय, कोणी बनवलंय, व्हील्स किती बघ की. बैलगाडीचं चाक ह्याच्यातून झाली. कसं हे म्हणजे पहिलीची लोक growing कसं म्हणजे झालं. पहिलीची लोक घोडा वापरायची. लंडन फ्रान्स म्हणजे हे लंडन पासून स्टार्ट झालं का पहिल्यांदा. जर्मनी पासून स्टार्ट झालं, मग लंडन नंतर फ्रान्स. त्याच्यानंतर स्टीमचा वापर करून हा गाडा बनवला. तो म्हणजे आपण बैलगाड्याला वापरतो तो गाडा बनवला स्टीमचा वापर करून. चला बघूया कसे ते मग स्टीम इंजिन केलं. इंजिन मग लंडननीच केलंय ते. 1803 मध्ये बनवलंय. फ्रेंचमध्ये. मग इटलीनी काय केलं, मग इटलीमध्ये बनवण्यात आलं. लंडनचे नाही ते का अमेरिकेचे. अमेरिकेने या गाडीला स्टार्टिंग तिथं झाली ही गाडी. इंजिन स्कट गाड्यांचे इथे ठेवलेले आहेत सगळे. कसं असतं ते जुन्या म्हणजे बनवलेलं कसं आहे जुन्या काळामध्ये. ही कोणती कुठं बनवलेली ही. पहिलं अमेरिकेतच आहे ना म्हणजे. मग त्यांनी लिहिलं असेल JP लिहिले जपान फ्रान्समध्ये. त्यांनी वापरलेली. हे काय पोस्ट मार्केट डिमांडेड इकॉनॉमिक इटली सिटी कार. इटली एक फियाट आहे. फियाट आपली इथं पण आहे की फियाट. ते कसं मार किती मोठी कार आहे ती. बापरे व्हॅनिटी आहे काय. स्पॅनो कसली भारी आहे ना आपल्या. हा त्या साईडला पण इथून आपल्याला ह्या पलीकडच्या गाड्या कशा बघायच्या. अरे ही कोणती आहे ग. कसल्या भारी असतं पहिल्या गाड्या. ही वाली डॅमलियर आहे. एक घ्यायची का घरी आपल्याला. कितीला आहे बघ. कार म्युझियम खरंच खूप सुंदर आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत सगळ्या कार. ही कोणती गाडी आहे ग. होममेड केक्स आणि त्याच्यासाठी बघ ती बनवलेली त्यांनी. कोणी बनवली होती म्हणजे नाही का केक्स वगैरे सप्लाय करण्यासाठी पहिल्या काळामध्ये. हे पण असायचं त्यांच्याकडे ना
इंग्रज लोकांकडे आपण गावाला बुक्की कसली कशी बनवली आहे कोणती गाडी खतरनाक गाडी हो का तुझी फेवरेट आहे का इंग्लंडने बनवलेली आहे ना आरव तर लय खुश झाला असं आरवला अशा वेगवेगळ्या गाड्या बघायला मिळतात पाहण्यासारखे लहान मुलांना दाखवण्यासारखं कलेक्शन हे बघ नॅनो ह्या सगळ्या इंग्रजांच्या काळातल्या गाड्या आहेत ऑडी आहेत ह्या ओके ऑडी काय BMW पहिली BMW कुठे बनली होती तिथे दिलं असेल ना त्यांनी है ना ते बघ की फर्स्ट कार ऑफ BMW इटालियन डिझाईन किती छान आहे बघ ना पिंक कलर किती छान होते उलट पहिल्या गाड्यांचे फ्रान्समध्ये जास्त गाड्या बनलेल्या आहेत काय इथे बसून देत नाही आणि हा कुठं वर चढलाय अरे बाबा उतर खवळतीन तुला गाडी अशी आहे की ही कुठे बनलेली गाडी अमेरिकेची गाडी आहे गाडी इतकी मोठी आहे की ह्याच्यामध्ये ना आमची 7 फॅमिली तर अख्खी बसेल एवढी मोठी गाडी आहे पाहू शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये सगळी व्यवस्था पण आहे बघा ग्लासेस म्हणजे नाही का तिथं आपण नाश्ता वगैरे जेवण वगैरे करू शकतो अशी गाडी 8 लिटरचं इंजिन मॅक्सिमम स्पीड टच नाही बघायचं त्याला ते खवळतात गाडीचं मॉडेल दाखवते मी तुम्हाला इकडे बघा किती मोठी गाडी आहे खूप छान आहे सगळ्याच गाड्या मी आता सगळ्या गाड्या फिरलून आलेलो आहे ऑडी अरे बाबा टच नाही करायचं ते माणूस खवळेन आपल्याला त्यांनी एवढ्या जपून हे केल्यात आणि तुम्ही त्याला असं यूज करायचं बघा कसं इंजिन चालू करतोय गाडीचं असं चालू होतं का आणि हे बटन असेल नाही तर ह्याचं किती मोठा टायगर आहे अनोय काय टायगर आहे टायगर वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या कंट्रीजचे हे पण युएसचंच आहे प्रिंटर सारखंच आहे तेच ना प्रिंटर आधीच्या काळात नाही का ते पेपरवरती लिहायची तसं एखादं काय ते असं इकडं असं करायचं मग असं लिहायचं मग परत असं होतं परत असं असेंबल करायचं जुन्या काळातले कम्प्युटर्स इंडियाचं आहे बघ की इंडियाने बनवले मेक इंडिया हां कम्प्युटर्स 1984 मध्ये बनवलेलं आहे इंडियानेच बनवलेले ते कम्प्युटर मॉडेल्स हे पण इंडियानेच बनवलेले आहे इथे सायन्स म्युझियमचा फीडबॅक द्यायचा आहे बऱ्याच जणांनी फीडबॅक दिलेला आहे खूप छान असं आहे म्युझियम हे विजिट करू शकता तुम्ही जर कोइंबतूरमध्ये आलास कोणी तर इथे नक्की विजिट करा खूप लहान मुलं तर इतके खुश होतील हे म्युझियम बघून जसे जसे आपण पुढे गेलो तसे तसे टेक्नॉलॉजी पण पुढे गेली नंतर मग हे जुनेच सगळे मॉडेल्स ठेवलेले आहेत नवीन
तयार झाले. ही प्रिंटर मशीन आहे. प्लेन्स बनवलेत. बापरे किती छान छान आहेत. कार्डबोर्डनी बनवलेत का? आपण पण बनवू शकतो. रेडिओज सगळे ओल्ड. हे काय रेडिओज आहेत? हे ड्रोनचे आहेत ना? सगळे मॉडेल्स ठेवलेत. पास्ता किती फास्ट आहे बघा. आलो ऐकत नाही आणे. अयो आणे किती फास्ट करतोय. बापरे हा चल कर चालू. इलेक्ट्रिसिटी जनरेट करती. काही नाही, 2च आलं. तीन हळू कर की. सायन्स म्युझियम असं आहे. खूप छान आहे. हे पण सगळ्या जुन्या काळातले इथं वस्तू ठेवलेल्या आहेत. जुन्या काळात आपण ज्या बॅटऱ्या यूज करायचो त्या सुद्धा इथे ठेवलेल्या आहेत. एकोणीसशे 79 मधलं हे घड्याळ आहे. जर्मनीने बनवलेले हे घड्याळ. वेस्ट वूड पासून बनवलेले हे. त्याची क्वालिटी तर बघा कसली भारी. दिसायला तर किती सुंदर दिसते बघ. कसं आहे सगळं जुन्या काळातले ठेवलेले इथं. कुठे आहे बाथरूमच्या ॲक्सेसरीज? जुने नळण ते आहेत ना? जुने काय जुने आहेत. जुने पण आता आहे की पॅनर कसले जुना. आता स्टीलचा आहे. हे काय आहेत का? हे पण जर्मनीनेच बनवलेले. त्याच्यानंतर अमेरिका, फ्रान्स त्याच्यामधले हे सगळे घड्याळ आहेत. इंग्लंडचे हे वॉच आहे. US वाल्यांनी हे बनवले क्लॉक. अमेरिका, जर्मनी, शक्यतो अमेरिका आणि जर्मनीने जास्त बनवलेले आहेत. इथे तर दाखवलेले आहेत. हे वॉचेस बघा. इंग्लंड, जर्मनीनेच खूप सुंदर असे वॉचेस बनवले. हे पेन पहा त्यांचे सगळे जुन्या काळातले पेन. अमेरिका यूज करायचे हे पेन.
जर्मनीच्या शक्यतो आहे ना, जर्मनीने जास्त बनवले वॉचेस. 1990 मध्ये 1989, 1960 आणि 1989 मध्ये बनवलेलं आहे जर्मनीने. केवढं मोठं वॉच आहे. इथून खूप तुम्हाला छोटं दिसत असेल व्हिडिओमध्ये, पण रिअलमध्ये खूपच मोठे आहे आणि ते काचेमध्ये ठेवलेले आहेत ना, त्याच्यामुळे आपल्याला एवढं दिसणार नाही. पॅकेट व्यवस्थित. आता टेलिफोन्स पाहूया. हे पहा, सगळे जुन्या काळातले. हे इंडियाचे आहेत. 1982 मध्ये इंडियाने हे बनवलेले आहेत. टेलिफोन पहिला यूज करायचे जुन्या काळात लोक. हा पण होता जुन्या काळातला फोन. छोटे मोबाईल्स बघा, लहान म्हणजे जुन्या काळात असे छोटे छोटे मोबाईल्स होते. त्याच्यानंतर हे नवीन मॉडेल आले, नोकिया, सॅमसंग, आयपॅड वगैरे. हे नंतर सगळे मोबाईल्स पहा कसे ठेवले, सगळे जुने जिओवाल्यांचे सगळे. हे पेन्स. पॉईंट टाकला आता. कसं पडलाय बघ बघ. आता खाली येईल. आणायची गाई बघ. कॉईन पडा यायच्या आधीच यायची. आला 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 आला. अरे डान्स कर यार. होता डान्स बघा. अनय तू डान्स कर रे अनय. तिची शिकी शिकी बघा. इथं कशी आरो बघा. 3D मध्ये बघा कसं आहे. 3D मध्ये दिसते. आणि हा बॉल अजिबात खाली पडत नाही. तिथल्या तिथेच ठेवतो. आहे ना जुनं इंग्लिश लोकांचं जुनं किचन पण बघ त्यांचं कसं आहे. इस्त्र्या पण आहेत बघ सगळ्यात जुन्या. इडली मेकर तर बारीकच आहे. केवढं मोठं आहे. जर्मनीने जास्तच बनवलेलं आहे. मेकमेंट हे काय केरला इंडिया 1990 मध्ये बनवलेलं गॅस. नूडल्स मेकर बघ. नूडल्स मेकर, ऑरेंज ज्यूसर, व्हेजिटेबल कटर, बोन टी मेकर, राईस कुकर. डायमंड मम्मी कुठे रिअलचा आहे. 1957 मध्ये बनवलेला वेस्ट जर्मनीने पहिला टीव्ही. त्याच्यानंतर जर्मनीनेच बनवलेला हा दुसरा मॉडेल. तिसरा हा जपानने बनवलाय ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही. हा पण जपाननीच बनवलेला आहे. युकेने बनवलाय. मेड अप इन युके. उत्तराखंड. जपान. वेस्ट जर्मनी. उत्तराखंड हा भाव आहे. जपान हा पण जर्मनीनेच बनवलाय. आणि हे कलरफुल बनवले जर्मनीने. कोइंबतूर मेड ऑफ इंडिया. इंडियाने बनवलेला कलरफुल टीव्ही. बाकी सगळे जपानने बनवलेत. आणि वेस्ट जर्मनीने युरो लाईन सगळ्यात मोठा बनवलेला हा टीव्ही. चला. पप्पा छोटू दिसतोय. छोटू भैया. नाही छोटू भैया दिसतोय. डोंगरगावातून छोटू भैया.
ह्याच्यात किती उंच पाय दिसतात बघा. आणि याच्यामध्ये जाड दिसतोय आपण खूप. आणि याच्यामध्ये स्लिम दिसतोय खूप. इंडियन कार्स. हिंदुस्तान मोटर्स. इंजिन कसं आहे गाड्यांचं? सगळ्या कारच्या इंजिनचं बाई आहे. म्हणजे इंजिन कसं असतं ते बघा, सगळं ओपन दाखवले त्यांनी. गाडीच पूर्ण ओपन केलेली आहे. कोणती आहे? त्याचे बघ सगळे इंजिनचे पार्ट कसे दाखवलेत, खाली सगळे दाखवलेले. ही कोणती? मी तर बघ ब्ल्यू बघ कसली भारी. ही पण खतरनाक आहे. हां कोणती आहे? रॉल्स रॉयस. नको नको यार बघ केवढी दिसत. ऑलरेडी बारीक आहे. जेवढीच दिसते आम्ही सगळे आईला. आणि सगळ्या गाड्या डोनेट केलेल्या आहेत इथे. सगळ्यात जास्त ना रॉयल विंटेज कार दुनियातली सुपर कार आहे. त्याचं इंजिन दाखवले सगळं त्यांनी कसं ओपन. हात नाही लावायचं तिथे, इकडे हो. चला अशा प्रकारे आमचं म्युझियम बघून झालेलं आहे. सायन्स आणि कार इतकं सुंदर आहे आणि इतकं भारी आहे ना बघण्यासारखं. घ्यायची. चला अशा प्रकारे मी आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय आणि बाय. कार म्युझियमचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा, मला खूप आवडेल. खूप छान आहे म्युझियम.